नमस्कार. उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मस्त अशी भरलेली ढोबळी मिरची बनवणार आहोत. तर बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 5-6 ढबू मिरची घेतलेली आहेत. तर मिरच्या मी स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत. आता याचा देठाकडचा भाग मी चाकूने कट करून घेणार आहे. देठाकडचा भाग कापून झाल्यानंतर आतला भाग बियाचा भाग देखील चाकूने असा मी सगळा काढून घेणार आहे आणि मिरची आतून सगळी अशी मी पोकळ करून घेणार आहे. तर इथं बघू शकता अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या मी इथं स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आतला भाग सगळा काढून घेतलेला आहे. आता या मिरच्या मी थोड्याशा पाण्यामध्ये घालून एक 2-3 मिनटासाठी उकळून घेणार आहे. त्यासाठी इथं गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये या ढबू मिरच्या टाकून फक्त 2-3 मिनटासाठी मी उकळून घेणार आहे. असं केल्याने या ढबू मिरच्या आपल्या मस्त अशा पटकन तळल्या जातात. तर 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण या मिरच्या काढून घेऊयात. या मिरच्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून या मिरच्या अशा पालथ्या काढून ठेवायच्या, म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते देखील निघून जाईल. आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठीचा मसाला आपण बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये इथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे. एक बारीक चिरलेला कांदा टाकून थोडासा परतून घ्यायचा. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती देखील थोडीशी परतून घ्यायची. यामध्ये आता मी एक अर्धा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा आणि टमाटा व्यवस्थित परतला जावा यासाठी इथं मी मीठ टाकलेलं आहे. मसाल्यासाठी जेवढं मीठ गरजेचं आहे तेवढं मी आत्ताच टाकलेलं आहे. परत नंतर मी वरून टाकणार नाही आहे. आता मीठ टाकून थोडासा कांदा टमाटा परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर. आता हे सगळे मसाले देखील थोडेसे आपण परतून घेणार आहोत. परतल्यानंतर यामध्ये मी आता एक 2-3 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून मसाल्यामध्ये चांगले असे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे, त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही. वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि मस्त अशी ढोबळी मिरचीमध्ये भरण्याचा मसाला आपला इथं तयार झालेला आहे. आता हा थोडासा परतून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपण हा मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. तर इथं मसाला आपला सगळा थंड झालेला आहे. आता आपण मिरचीमध्ये हा मसाला भरून घेऊयात. तर छानपैकी असा दाबून दाबून मसाला या मिरचीमध्ये आपण भरून घेणार आहोत. वरून थोडीशी जागा ठेवायची, नाहीतर मसाला आपला तेलामध्ये बाहेर पडू शकतो. तर अशाच पद्धतीने इथं सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत दाबून असा मसाला मी इथं भरून घेतलेला आहे. सगळ्या मिरच्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण मिरच्या तळायला घेऊयात. मसाला जर उरलाच तर यापासून आपण छोटेसे मिनी बटाटे वडे बनवून खाऊ शकतो. अगदी एक नंबर अशी चवीला लागतात. तर इथे सगळ्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण फ्राय करून घेऊयात. तर पॅनमध्ये इथं मी 1-2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सगळ्या एक एक करून ढबू मिरची आपण टाकून घेणार आहोत आणि मस्त अशा दोन्ही साईडने तळून घेणार आहोत. तर आलटून पालटून अगदी दोन्ही साईडनी मस्त अशा आपण या मिरच्या तळून घेणार आहोत. आपण या मिरच्या आधी 2-3 मिनटं उकडून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तळायला जास्त वेळ असा लागत नाही. पटकन दोन्ही साईडने त्या तळल्या जातात. तर इथं बघू शकता सगळ्या बाजूनी मिरची आपली मस्त अशी तळलेली आहे आणि मसाला देखील जरा देखील बाहेर निघालेला नाही आहे. एका प्लेटमध्ये आता मी ही मिरची काढून घेते. भरलेली ढोबळी मिरची आपण नेहमी खोबरं किंवा दाण्याचा कूट घालून करतो. तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत मस्त अशी ही ढोबळी मिरची लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल
तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.